महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। तर लोकांचं कल्याण झालं पाहिजे आणि एक कल्याण करणारा उमेदवार आहे। मी महाराष्ट्रात राजूजी शेट्टी आणि त्याच्यानंतर जाहीर सभा फक्त निलेशजी सांबरे यांची घेतली। त्यांची ओळख आमच्यासाठी रुग्णसेवक म्हणून आहे, एक सामान्य माणसासाठी धावणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। आणि मग मला असं वाटलं की आपण यांच्या प्रचार सभेला गेलो पाहिजे। एकतर कार्यकर्ता उभा राहत नाही, राहिलेला कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, लढला पाहिजे, याच्यासाठी पाठिंबा आहे। आता भाषणामध्ये तुम्ही म्हणालात की सध्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये भगवा, हिरवा आणि निळा रंग टाकलाय, झेंडे बघून मतदान करू नका। नाही, दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघे जण धर्माची नाती जुळवतात, पण या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना, ती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली, बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या। तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतं कोण हा महत्वाचा आहे। आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही। एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठेतरी दंगलीत मेलं तर त्याचं उहापोह होतं, पण 3.5 लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतय त्याची साधी न्यूज पण होत नाही, याचं दुःख आहे। भाऊ, काय सांगाल? नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबईमध्ये जाहीर सभा घेतात आणि रोड शो सुद्धा नरेंद्र मोदींनी केले पहिल्यांदाच मुंबईत। मला असं वाटतं का इथे 32-34 हजार एकरावर मुंबई आहे, त्यातले 6,000 एकर जमीन फक्त 6 लोकांजवळ आहे। एकट्या गोदरेज जवळ 3,000 एकर जमीन आहे। काय सिलिंग लावत नाही? इथं झोपायला व्यवस्था नाही आहे, पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस, त्याला राहायला घर नाही आहे। 75व्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा, मग निवारा कुठे गेलाय? कोण छिनला निवारा? 6,000 एकर जमीन 6 लोकांजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना, कामगारांना झोपायला घरही भेटलं नसल, तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे। धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये, त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीने उभी राहिली पाहिजे, म्हणून ही उमेदवारी आहे। आज ज्या पद्धतीने सभा सुरू आहे, आज आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीनंतर या उद्धव ठाकरे यांचेच आमदार त्यांना सोडून जातील, याकडे मला माहित नाही त्यांचा अभ्यास काय आहे, मला कल्पना नाही। ठीक आहे, ओके, चला, थँक्यू। मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं, सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल, असं होऊ नये। हे आदिलशाहीच्या काळात होतंय। मुघलांचा फरमाना जर पाळला नाही तर सरळ जेलबंद केल्या जात होतं, असं होऊ नये। मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही, एकाच पार्टीतले लोक ईडी मध्ये अंदर का जात नाही, हा साधा प्रश्न आहे। किमान काही गोष्टी आपण पाहतोय तर सगळ्यांना समान असल्या पाहिजे। म्हणजे 5 लाख चोरले, पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसल, आणि दुसऱ्यानं 5 रुपये चोरले तर त्याला अंदर टाकण्याची व्यवस्था होत असेल, तर ही जुलुमशाही आहे। लोकशाही संपलेली असेल आणि मग लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे। ठीक आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।